काय झालं? मी तुला माय म्हणून आवडत नाही का? नाही तुला आता गॉगल घालायला तासभर लागल, फुडकायला तासभर लागल, तिथलं उठ म्हणलं की तिथून उठून यायला तुला तासभर लागल, पुन्हा ही काय ती अजून शाल घे म्हणलं की शाल घ्यायला तासभर लागल. नुसतं हिथून हित सर तिला नुसतं असं बस म्हणलं तिथं ठेवा असं बसत वाशी म्हणूनच म्हणलं 6 लेकरायला मी विचारते की तुम्हाला माय म्हणून आवडते का नाही म्हणून मला एवढा प्रश्न सांगा. तुमच्या इमानदारीनं खऱ्यानं लेकीला मी म्हणलंय आणि आता तुम्हाला मी बोलतोय तुमच्यापाशी. लेकीला म्हणलेस का? दुपारी लेकीला मी म्हणलंय पुन्हा पुन्हा म्हणलेस म्हणले मनीषीला बोलले. हा माय म्हणून आवडत नाही विचारलं. हा तुम्हाला माय म्हणून आवडत असेल तर तुम्ही माय म्हणून माझ्याकडे यायचं आणि माय म्हणून तुम्हाला आवडत नसेल तर माझ्याकडे कुणी यायचं नाही. काय म्हणली मग? ती बोललीच नाही, तिची बोलायची ताकदच नाही झाली. आम्हाला सासू म्हणून आवडतात हे तर काय आम्हाला बी आली की ते म्हणूनच पाहिजे. आम्हाला आवडतात सासू म्हणून. आम्हाला पण लावा. विचार घ्यायला सगळ्याला बोलले का नाही. एका मड्याचं रडले. तुला काय आवडते? आजी बोलायला. कशामुळे आवडते? काय चांगले गुण काय तिचे? माझे काय गुण चांगले नाही तर म्हणूनच तो मला म्हणते तिचा खणकर आवाज ऐकला की मग मला चांगलं बोलायचं. सगळ्याचं मनोगत मला विचारू दे एकदा. काय विचारतोच मनोगत ए, सांगतो. मला कशाला म्हणू का होय? किरण घेत नाही मनोगत. तुला आजी म्हणून कशामुळे आवडते? वळली तिकडे. कारण काय? आता कारण काय सांगायचं? सांग की काय वगळे आहे का काय वाईट माझं आहे? काय गुण चांगले आहेत का वगळे आहेत. नाही चांगली आहे. चांगलं. तुला सांग तुझं काय माझी आजी सर्व गुण संपन्न आहे म्हणून मला आवडते. झालं एवढंच का? एका वाक्यात ती आजी म्हणून पण चांगली आहे, एक आई म्हणून बी चांगली आहे आणि ती एक लेक म्हणून बी चांगली आहे आणि ती सगळ्यात चांगली आहे. एक बहीण म्हणून बी चांगली आहे. अजून काय पाहिजे तुम्हाला? आणि एक सासू म्हणून बी चांगली आहे. अजून काय पाहिजे? लेकायला माझ्या लेकीलाच आवडत आवडत नाही, हा. नाही. माझे तुला सांग. संस्कार चांगले ए, आहेत थांब जरा. माझं बाई, मन बुद्धी तुझं चांगली जागीकडे आहे. घालून राहिला जरा. माझंच आमच्या म्हणत वाक्याचं असते काय मी. बोलली की जरा. काय ऐकत असते लेकी जरा इथं काय आमच्यापाशी मला काढा नको लागली. सांगू तुमच्या त्यांना तर लेकराच्या लगेच काहीतरी थोडं कुठं काय की जरा फोन नाही उचलला की कळ लागायची तुझ्या लेकीला तिकडं. हा, तू लागू सांग. परती कुणाला लागायची ती लागू झाला कळी तशाच लागू द्या सगळ्याला. हा, थांब ना गुन्हे थांब ना, बोल. मला माझी आजी सगळ्यात भारी आहे. मला तिने लहानपणापासून सांभाळला या. मला माझ्या बाबापेक्षा मला सगळ्यापेक्षा माझी आजी मला आवडते. आजी आणि आजोबा. बरं, या इकडे गणपती बुधर. सांगा, तुम्हाला कशामुळे आवडते? कशामुळे आवडते सांगा बाबा. रोज 10 रुपये ती देते म्हणून म्हणून आवडते. आवडते म्हणायचं. आणि कशामुळे पटपट बोलायचं? कचा तुझ्यापाशी थांबायचं काही वेळ नाही माझ्याकडे. चांगलं सांगते हा? पण आवडती का शिव्या देती पण आवडते. कशामुळे आवडते? हो बोल ना. कशामुळे तुला आई आवडते? हा? हे कसं मडकी बसलाय. खायला खाऊ घालते म्हणून. चांगलं? दोन्ही हाताने थांबा इकडे ही आलाय थांबा. इकडे बसा. थांब हा थांब याला आधी विचारते पुन्हा घ्यायचे की. बस 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 म्हणून. हा, तुला आई कशामुळे बस आवडते? की चला ये नाही तर सांग की लवकर. असं ये की थांब आहे, असं नसतंय ती. असं चला कर. चला ये नाही तर चला ये. थांब ऐक. चला चला ये नका नाही नका तर. इथं बस आई बशी. अरे बघू बोट कसं घेतलं. मोठे झाले पायाचं दुखायला लागलं. बसू बाबा गप्प. बस. त्यानं उडी त्याला एकदाच म्हणले हा? जाऊ दे बाबा सांग जाऊ दे आई जाऊ दे. बशी. बरं तुला आई का आवडते सांग. काय उड्या मार तुला एकदाच उडी मार म्हणलं तू डबल जाऊन तिकडे केलंच काम. जाऊ दे लहान लेकराचा खेळ असते चलत असते. कोणचं आहे नाही जरा उलसक उद्या चल चालू लय करा. पाणी आहे, उठून तुला. बरं आहे आपलं. थांबा खरा मेन मुद्द्याचा माणूस आता शिकायलाय. हा थांबा, हा. हा, तुला कशामुळे आई आवडते? मला आई चांगलं सांगते म्हणून आवडते. चांगलं सांगते का? खायला देते म्हणून नाही का तुम्ही हातानं? हा? तुम्हाला फक्त खायला देणारच माणसं आवडतात. मला दुसरं कुणी आवडत नाही. तर मग तो झाला की. त्या गावाला विचार. चालेल जाईल की. गबासा आमच्या चार नंबर एक पैकीचे गाभरू आले. बाटली आणू. हा, इकडे ये. जरा थोडं ओढून द्या. ना ना तिकडे या मध्ये. हा, इकडे या. थांबा सगळ्याला विचारायची नेमकं काय तिला तकलीफच कुठून होईल ती बघायची मला आता. हा तुला कशामुळे आई आवडती? आई लाड करते आणि चांगलं सांगते. रप्पी देत नाही का? त्याची चाबरे पोले तुमच्या हांडे खरं गावाला सांगा. रक्क दिले तर. तिने रक्के जरी दिले आम्हाला तिने काहीतरी मग रक्के बोललं ना, दिले तर तेवढं त्याच्यात आपल्या आम्हाला भल्यासाठी आम्हाला असेल. चांगलं सांगते बी आणि चांगलं बोलते बी चांगलं सांभाळते बी. तुमच्या तेवढं नाही करत. तुला बरं, कशामुळे चला थांबा आता आवडते? हिला. हा ऋतुजीला आता. नाही त्या नाही गावाला विचार की.
त्याला विचार. Sorry, हा. दाताला काढ नको आधी बोल पुन्हा दाताला काढायचं आपल्याला संध्याकाळी. प्रश्न विचारा. हा तुला आई कशा सासू म्हणून तुला कशामुळे आवडते त्याचं रिझन सांगायची. एक नाही एक सांगितलं की आणि इकडं पुन्हा तिकडं हातात. आता एक सांगून पुन्हा जर 2 वागलाव का नाही तर मग पुन्हा गाठ माझ्या सोबत आहे. नाही, नाही, कसं करायचं ते सांगता. ठेव मध्ये तिकडे निघालं. त्या मॅडम पण त्यावेळेस येतात. जिथं शिस्त सांगायची तर शिस्त सांगतात. आणि जिथं मजा करायचा आहे तिथं आमच्यापेक्षा पोरगी होत्या. ते एक भारी वाटतंय. परत खायला प्यायला एकदम लय भारी पुरवत होता. कोण्या गोष्टीची कमी असली की ती गोष्ट बरोबर आणून देतात. त्यात तिथं तुमची बी गरज नाही कोणती गोष्ट मागायला आम्हाला. म्हणजे सगळ्या सुविधा आई सगळं आम्हाला पुरवतात. एक त्याच्यामुळे. आई म्हणून दी, एक सासू म्हणून दी. बरं आता सगळं तुला संपन्न बरं होतं. बरं ठीक आहे. टाळ्या वाजवा. हा आणि थांबा आता आहे नानाला पुढे घ्या आधी. इकडे मोठी सोडून राहिली का आता कशा सांगितलं की ऋतुजाला सगळं. मी काय काय इथं राहिलं? बसा पंक्तीला. आणि नेमकं कशामुळं कशामुळे ती बघायची आमची मला. सासू आम्हाला आली की सारखं सगळ्यात मोठ्या गोष्टी मागितल्या पूर्वी ती पुन्हा खायला प्यायला म्हणून तर सगळ्या गोष्टीचं देतात लोक म्हणून आमची सासू आम्हाला आवडती. कोण्या गोष्टीमध्ये चुकला फुकला तर समजून सांगतात. 4 शब्द आरडून पण सांगतात. कुठं काय झालं तर ते अजून वरडून आरडून समजावून सगळं सांगतात म्हणून आवडतात. जे काही ते तोंडावर बोलतात माघारी बोलत नाही. काहीतरी नाव घेतात माझं नाही वेगळंच नाव घेतात काहीतरी. अन्नपूर्णा. नाही फुई. फुई. काहीतरी म्हणतात आहे. झालं एवढंच होतं का सगळं? मग काय माहिती आता तुलाच माहिती काय काय होतं. तुम्हाला काय आवडत नाही सांगा बरं आता तुम्हाला मला तर लास्टला आहे. सांगा की तुम्हाला काय कमी पडलं लास्टला आहे सांगा. माझं लास्टला शेवटीला घ्यायचं जेव्हा माझं. स्वतःला एक सगळ्या- हा, चला तुमचं हा. थांबा आता नाही, नाही. तुझे मिस्टर येलेत आईचे मिस्टर येलेत. मला ऋतुजा सांगा तू कसं सांगितलं नाही. आई इथं पटांगणात या आईपाशी. इथं पटांगणात या. काय? नाना सांगा. तसं करू नका, मामा. सांगा नाना, लवकर सांगा. सकाळी कसं बोलतो? काय बाबा काय सांगायचं तुम्हाला सांग. हा, तुमची बायको तुम्हाला कशामुळे आवडती? माझी बायको एक परम प्यारी आहे. परम प्यारे हाय मेरी परम 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 सुंदर. जीवाची जीवलग आहे. हा. आहे का नाही? आयुष्यभराची जोडीदार आहे. भांडणं ते खटखटे झाल्या. रामने त्यांना विचारले की तुला सांगितलं माहिती मला. आमचे भांडणं खटखटे जरी झाल्या आम्ही काय असतो आमचा विनोद कसा असतोय तुम्हाला माहित नाही. कसं तुम्हाला आता उजागरी करून देतो. बरं जर मी तिला भांडायला लागलो तर ती काय करते गज बसते. गज बसते, गप्पडीची हा. गोळी घेते. गज बसतो. गा हा गज बस हसू नको. हा. माझा राग हा माहितच आहे. नाही ग बसा ते चांगलं सांगायचं. गज बस म्हणतो तुला म्हणून. माझा राग शांत होऊस तर ती काय करते गज बसते. गज बसते. माझा राग शांत झाला की बघ जरा इकडे तिकडे होऊ देते. असला बंड्या काढून माझ्याकडे म्हणून आवडती. म्हणून आवडते का? हा, गज बसा. मग ती गंड्या काढून आली मग तिला सुरू केलं मग आपण कानादाराकडे उलट बसायचं. हे झालं तुमचं पण ती आवडते कशामुळे ती सांगा. त्याच्यामुळेच आवडती आता की. त्याच्यामुळेच आता काढते म्हणून का शिव्या देते म्हणून का हानी देते म्हणून आता तिला मी नाच सगळं करते म्हणून का माया संसार करते पाणी ती काय केला करते म्हणून आवडते. बघ काय का संसार पाणी केला म्हणून आवडती. मग तिला 6 राहिली म्हणून टिकली लेकरं म्हणून आवडती काय माहिती आहे. 6 लेकरं व्हायला लागले. हे सगळ्या गोष्टी झाल्या आमच्या. दारू पिऊन येणं किंवा काही भांडणं करणं हे करणं पण तिचा जीव माझ्यावर लय होता. मला भाकर घातली की म्हणून ती मला नकुशे लय हसायला लागली तू आज सकाळपासून. दम नाही आणि त्याला हसाय बी दम नाही. गज बस गज बस. या. हा, पुढं अजून पुन्हा काय पुन्हा मग मी खवळलो तिच्यावर. तेव्हा मी तिच्यावर खवळलो भसकून ताट पुढलं वरून घेणार गपच बोंबलत म्हणणार काय खायचे जमायचे या. बाहेर जाऊन खाणार. असं होतं. थांबा. आता सगळ्याला विचार आता बघायला आता ह्याला विचारायचे ज्युनियर संघाला संघकाराला विचारायचे तर त्याला इकडे कर का. हा, सांग बाबा तुला आजी तुझी काय आवडती माय पिलो सांग. बावळाच्या दुधी. हा, चांगलं बोच्या मध्ये तेल ओतून मालिश करते म्हणून. बावळाच्या दुधी म्हणून आवडती. बोल बाबा पटकी. तुला कशा आवडते सांगा आई. सांग लवकर. ए बाबा हा सांग लवकर. सांग बरं तुला आई का आवडते तुझी आजी का आवडते माय माय. हो. मग ते म्हणते हा मला आवडते म्हणते पण त्याला म्हणाले मला बोलता येणार म्हणून तुम्ही माझा फायदा घ्यायला नको म्हणायला लागले. बरं तुला कशामुळे आवडती तू सांग. आता म्हणत की तुम्हाला माहेर म्हणून आवडत नसते. मग सांगा ना का नाही आवडत? आता म्हणतेस,
तुम्हाला का आवडत नाही सांगा की तुम्ही म्हणत ना का थांबा, आवडत आपल्या नाही. गण्याला ऐका, गण्याला सांगितलं का नाही गण्या त्याच्या ए गण्या इकडे घरी म्हणलं लय मोठा खायला. हा, बरं हा, हा. दोन्ही हाताला खाऊ घालते म्हणून आवडते म्हणलं मला सांगा की तुम्ही सांगा कधी हानीत नाही आवडत नाही त्यानं खात होतं. घरातली सगळे आवडते. शांत बसा. तुझं सांग ना. माझं काय सांगायचं तुला काय आवडत नाही तिने ते सांगितलं की सांग ना. मग लेखायला लिखीला सांगितलं. तुम्हाला माय कशाला आवडत नाही मग सांगा की कशामुळे नाही आवडत ती म्हणते आता आम्ही कुठे म्हणला मग तुम्ही का तसं करता कसं करतो तुम्ही आम्ही? बोलता तसं म्हणून म्हणलं तुम्हाला माय म्हणून आवडत नाही कारण नाही कर हो होय, हो. मग आता आवडत ना. आता ही व्हिडिओ बघतील ना तू रे आता चार हा, बघते ना. मग त्यांना आता सकाळी दुपारी मुद्दामून- झालंय काय हा. करायचं? बापाच्या बापाला किती कसं वाटायचं? आणि सगळ्याला पर्सनल टाकीत असते पुन्हा लिंक ही ही बघा एवढा जीव लावून सांगा, आईवर मम्मीकडे आयफोन आहे एवढं खायला पिला पाठवतो तिकडून बाबा. ते पाठवतो साड्या पाठवतो तुझा काजू, बदाम. कुणी मला साड्या घेत नाही ना. मला एक साडी घेत नाही कुणी घेत नाही आता ही व्हिडिओ पर्सनल